महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सेवानिवृत्त शिक्षकांचा पंचायत समितीत सन्मान, सभापती नमिता घारे यांच्या उपक्रमाचे कौतुक। कर्जत तालुक्यात चालू वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा एकत्रित सन्मान करण्याचा आगळावेगळा उपक्रम कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला। या कार्यक्रमात चालू वर्षात सेवानिवृत्त झालेल्या 22 शिक्षकांना पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच नव्यानं नियुक्त झालेल्या 12 केंद्र प्रमुखांचाही विशेष सत्कार करण्यात आला। तालुक्यात प्रथमच अशा स्वरूपाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याने सभापती नमिता सुधाकर घारे यांच्या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होते आहे। कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले। सेवानिवृत्त शिक्षक मोहम्मद हुसेन नासिर पटेल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 1992 पासून त्यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात शिक्षक म्हणून सेवा बजावली। माजी आमदार सुरेश लाड हे पंचायत समितीचे सभापती असताना शिक्षक पुरस्काराचा उपक्रम सुरू करण्यात आला। त्यानंतर अनेक सभापती झाले, मात्र शिक्षकांचा सन्मान करणारा उपक्रम पुन्हा सुरू झाला नव्हता। नमिता घारे यांनी तो पुन्हा सुरू करून शिक्षकांप्रती असणारा आदर जपलेला असून त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी रवी घारे यांनी आभार मानले। सभापती नमिता सुधाकर घारे यांनी आपल्या भाषणात शिक्षक हे समाजाच्या आणि देशाच्या भावी पिढ्या घडवणारे शिल्पकार असल्याचे सांगितले। शिक्षकांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले। आपण सभापती पदावर असेपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांचा एकत्रित सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित केला जाईल, तसेच हा उपक्रम पुढेही कायम राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। याशिवाय पंचायत समितीच्या विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, आदिवासी दुर्गम भागातील शाळांमध्ये इंग्रजी शिक्षणाला अधिक प्राधान्य देणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं आहे। सेवानिवृत्त शिक्षकांनी पुढील काळात समाजासाठी, नव्या पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहावे असा संदेश त्यांनी दिला आहे। या कार्यक्रमाला सभापती नमिता घारे, उपसभापती चित्रा ठाकरे, पंचायत समिती सदस्या कविता शिंगावा, सहाय्यक गटविकास अधिकारी नंदाले, गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे, केंद्रप्रमुख रवी घारे तसेच मोठ्या संख्येने शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र माझा, जगदीश तगडे, रायगड, कर्जत। सर्व केंद्रप्रमुख आणि सेवानिवृत्त झालेले माझे शिक्षक आणि सर्व माता भगिनी, आज ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला आहे, सर्व शिक्षक जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी आज त्यांच्या अनेक वर्ष झाले, कोणाची 33 वर्ष सर्व्हिस, कोणाची 35 वर्ष, कोणाची 32 वर्ष सर्व्हिस करून ज्यांनी अविरहितपणे मुलांना जे संस्कार दिले, एक चांगला नागरिक म्हणून ज्यांनी ज्या मुलांना घडवलं की पहिला गुरु आपली आई वडील असतात, तर त्यानंतर जे गुरु कोण असतील तर ते आपले शिक्षक असतात, की त्यांच्या अपार कष्टाने आणि चांगल्या मार्गदर्शनाने जी मुलांची ज्यांनी हजारो पिढी ज्यांनी घडवली, आज त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जो आपण या ठिकाणी केला। थोरवे सर माझ्याकडे कुठल्या तरी कामानिमित्त आलेल्या आहे ना, अचानक त्यांनी एक विषय काढला इथे की आपण पण जर असं केलं तर म्हटलं सर ठीक आहे, विचार करूयात, आपण करूयात, चांगली संकल्पना आहे आणि आमच्या काळात आम्हालाही काहीतरी चांगलं आशीर्वाद मिळतील की ज्यांना घडवलं आणि जे मार्गदर्शन एक चांगला नागरिक ज्यांच्याकडनं घडला गेला आणि त्यांची आज सेवानिवृत्ती होते, तर आपल्या या कार्यकाळामध्ये आपण ही सेवा चालू करूया। म्हणून मी सेवांना लगेच बोलवलं आणि विचारलं किती शिक्षक रिटायर झालेले आहेत, तर त्यांनी सांगितलं त्यावेळेस काहीतरी 7 शिक्षक रिटायर झालेले होते। त्याच्यानंतर म्हटलं कधी ठेवायचं, तर समाजावर आता होत आहे सगळ्याचं थोडं होते, संख्याही जास्त, तर सर ही जे आपण कार्यक्रम हा आज राबवतोय हा आपल्या काळात तरी अखंड चालू राहील आणि त्याच्यानंतर पॉसिबल झालं तर नक्कीच खारे सरांकडे सुद्धा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी हा कार्यक्रम चालू राहील सेवानिवृत्तीचा। फक्त शिक्षक नसणार याच्यामध्ये, तर या विभागातील आपल्या पंचायत समिती विभागामधील जेही कर्मचारी असतील तर त्यांचा सुद्धा सत्कार याच्यामध्ये घेतला जाईल। जी तुम्ही अखंड जी सेवा अविरतपणे जी चालू ठेवली, तर आता तुमचा जो कार्यकाळ संपलेला आहे, तर तो अनुभव तुमचा येणाऱ्या पिढीला, नवीन तुमच्या कुटुंबाला नक्कीच तो मार्गदर्शक ठरणार आहे। तर नक्कीच आपण जे आतापर्यंत जी सेवा केलेली आहे ती अशी अविरतपणे कार्यरत असावी आणि
आणि सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते आणि नवीन जे केंद्र प्रमुख आलेले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करते आणि नव्याने आपल्याला काय घडते कारण की याच्यात सगळ्यांचा मधला दुवा कोण असेल तर आता एक केंद्र प्रमुख आहे त्याच्यातूनच प्रत्येक शिक्षकाला ती माहिती जाते नवनवीन उपक्रम कसे राबवायचे मुलांसाठी काय केलं पाहिजे तर यांच्याकडून तुमच्याकडनं आम्हाला जी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्याकडे घेऊन येता संकल्पना आपण काय केलं पाहिजे नक्कीच आपला हा जिल्हा परिषदचा विद्यार्थी पुढं कसा गेला पाहिजे तो चांगला एक अधिकारी कसा बनला पाहिजे आता थोडाच तोंड लागले ना आपल्या या ज्या शाळा आहेत प्रायव्हेट ज्या स्कूल आहेत इंग्लिश मिडियमच्या तर आपल्याला सरकारकडनं अनेक लाभ मिळत आहेत जिल्हा परिषद ती संख्या कशी वाढवता येईल तर याच्यातनं तुम्ही जो प्रयत्न कसा करता येईल जास्तीत जास्त आपल्याला संख्या वाढवता येईल चांगल्या शाळा कशा डेव्हलप करता येतील जिल्हा परिषदचा त्याच्यासाठी आपल्याला अजून काही करता आलं तर आपण नक्कीच जिल्हा परिषदकडून वरती अजून काही प्रयत्न करून आपल्या शाळा आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक केंद्र प्रमुखाला एक जबाबदारी आहे की तुम्ही जास्तीत जास्त संकल्पना डोक्यात राबवा त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा त्या विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचल्या जातील त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या आणि प्रत्येक विद्यार्थी एक चांगला विद्यार्थी कसा घडवता येईल माझा आदिवासी खेड्यापाड्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशच्या दर्जाचं शिक्षण कसं दिलं जाईल तर प्रत्येक आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत तर त्यांनी इंग्लिशवर पण थोडंसं जोर देऊन आपला मुलगा इंग्लिश कसा वाचेल याच्याकडे जास्त जरा भर द्या आपण सर्वांनी आणि चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा आणि आज सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांना सुद्धा मी शुभेच्छा देते की आपला कार्यकाळ इथे संपलेला नसून आपण आपल्या गावासाठी आपल्या सेवेबाबतून आपल्याला काही करता आलं नवीन पिढीसाठी तुमचं मार्गदर्शन असेल तर तो आम्हाला जास्तीत जास्त द्या त्या पिढीला द्या तुमच्याकडचं तुमचं जो नॉलेज आतापर्यंतचा आहे तो दिला तर त्याच्यामुळे अजून काय आपल्याला करता आलं तर आपण नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी तो प्रयत्न करू आणि सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय विकास अधिकारी माझ्याबरोबर सेवानिवृत्त झालेले सर्व सेवापूर्ती सहकारी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी बंधुवांकडे सेवानिवृत्त शिक्षक म्हणून माझ्या स्वप्नात असं कधी आलं नाही असं काही सोहळा होऊ शकतो तो सोहळा या ठिकाणी माननीय सभापती यांच्या संकल्पनेतून संपन्न होत आहे त्याला मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी व्यक्त करतो 3/8/1992 रोजी मी प्रथम वारा ही शाळेत जॉईन केली आणि 33 वर्षांमधून माझी 32 वर्ष सेवा करत तालुक्यात आदिवासी भागात संपन्न झाली एक गोष्ट आठवली जेव्हा सर्वांचं पत्र पाहिलं की माननीय माजी आमदार सुरेश भोवलाड जेव्हा सभापती होते तेव्हा त्यांनी तालुका स्तरावर तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा चालू केला होता त्याच्यानंतर अनेक सभापती झाले मात्र अशी संकल्पना कोणाच्या मनात आली नाही ते सभापतीताईच्या मनात आली आणि त्यांनी आज या ठिकाणी आपली संकल्पना यथार्थाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी घडवून दाखवली आपल्या तालुक्याचे तरुण तलाबदार आणि उत्साही गटशिक्षण अधिकारी अशा उपक्रमास त्यांना फार आनंद वाटतो आणि ते असे उपक्रम राबवण्यास सदैव तत्पर आहे त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये जे अधिकाऱ्यांची जी कमतरता होती त्या अधिकाऱ्यांची कमतरता केंद्र प्रमुखाची रूपाने आता ती पूर्ण झाली आहे मी सर्व केंद्र प्रमुख प्रभारी विस्ताराधिकारी माननीय दक्षिणाधिकारी आणि उपस्थित सर्व या ठिकाणी जे पदवी मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित आहेत यांनी शिक्षणाची प्रगती आणि गुणवत्ता साधण्याचं अविरत असं अखंड असं कार्य ते करतच राहते किंवा याहीपेक्षा ते अधिक चांगलं करतील अशी अपेक्षा व्यक्त करून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद त्यांच्याच कामाला कामाला लावून बरोबरीने काम करणारा उपसभापती सिद्धार्थताई ठाकरे तसेच केंद्र प्रमुख सहाय्यक विभाग मंडळाचे साहेब सर्व गटशिक्षण अधिकारी सर्व केंद्र प्रमुख तसेच नव्याने आत्ताच नव्याने त्यांची जे सत्कार झालेला आहे ते केंद्र प्रमुख ज्यांचा सत्कार सेवापूर्ती सोहळा त्यांनी एक पिढी घडवली असे ते सत्कार करते आज इथे आहेत सर्वप्रथम मी तुमच्या ज्यांनी सत्कार मंत्री आहे त्यांचं अभिवादन करेल धन्यवाद मानेल की सभापतींची संकल्पना खूप चांगली आहे की त्यांना करण्याची एक आवड होती
मागे आम्ही शेळकेवाडमध्ये सगळ्यात पहिला आदरणीय सुधाकर लाडे साहेबांनी पूर्ण चालूवरती शिक्षकांचा सन्मान केला होता आणि तो जो सोहळा झाला त्या सोहळ्याचाच एक आधार ठेवून त्यावेळेस कुठेतरी वाटले की आपणही एक आपल्या छोटीशी कार्यक्रम घ्यावा. तर ते करत असताना आपणही संधी दिली. त्यामुळे तुमच्या सगळ्यात मनापासून धन्यवाद की तुम्ही ते कार्यक्रम घेण्याची संधी आणि आपण उपस्थित राहिला. सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्यामुळे सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.